विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय पद भरती संदर्भात अपडेट बघणार आहोत। पहा मित्रांनो, फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेले आहे, परीक्षा वगैरे सर्व झालेलं आहे, परंतु प्रतीक्षा लागलेली आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट कधी जाहीर होणार, तसेच नॉर्मलायझेशन कधी होणार, नवीन यादी कधी लागणार, निकाल कधी लागणार फायनल, याबद्दल मित्रांनो संपूर्ण कन्फ्युजन उडालेलं आहे आणि सर्वच जण जिल्हा न्यायालय पद भरतीच्या सेकंड रिस्पॉन्स शीटची वाट बघत आहेत। आणि पहा मित्रांनो, जरी आपण ऑफिशियली अधिकृत वेबसाईटवरती आता गेलो तर तिथे कुठलंही याबाबत काहीच सूचना किंवा नोटिफिकेशन देण्यात आलेलं नाही। तर न्यायालय काय करत आहे असा प्रश्न उमेदवार विचारत आहे, कमेंट्स बॉक्समध्ये भरपूर विचारत आहे की सर भरतीचं काय होईल, भरती कॅन्सल होऊन जाईल का, अनेक प्रश्न आहेत। तर अनेक प्रश्न उमेदवारांचे आहेत, काही उमेदवार बोलत आहेत, त्यामुळे न्यायालयाला आपली विनंती आहे की लवकरात लवकर सेकंड रिस्पॉन्स शीट जाहीर करावी। आणि मला तर असं वाटत आहे की संपूर्ण निवडणूकमुळे हे संपूर्ण अडकलेलं आहे, कारण पोलीस भरतीचं ग्राउंड असो किंवा ऑदर्स पद भरती असो, सर्व मित्रांनो आचारसंहिता निवडणुकीमुळे हे सर्व गोष्टी अडकलेल्या आहेत असं दिसून येत आहे। परंतु आपली न्यायालयाला रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर सेकंड रिस्पॉन्स शीट जाहीर करावी। तसेच मित्रांनो, नॉर्मलायझेशन 100% होणार आहे तुमचं, आणि नॉर्मलायझेशनमुळे तुमचे गुण हे 5 किंवा 6 गुण 100% तुमचे वाढणार आहेत। परंतु कोणत्या उमेदवारांचे वाढणार आहेत ते देखील महत्त्वाचं आहे। तर अशा उमेदवारांचे गुण वाढणार आहेत ज्या उमेदवारांची शिफ्ट ही हार्ड होती, ज्या उमेदवारांची परीक्षा ही हार्ड शिफ्टमध्ये झालेली आहे, अशा उमेदवारांचे गुण 4 किंवा 5 किंवा जास्तीत जास्त 6 गुण वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्ही तयार राहा, येईल यादी वगैरे सर्व येईल, परंतु लवकरात लवकर ती जाहीर करायला पाहिजे। आता पहिली जी रिस्पॉन्स शीट येते, आन्सर की येते, त्यानंतर एका महिन्यात किंवा 15 दिवसात सेकंड रिस्पॉन्स शीट येते। परंतु मित्रांनो तेवढा कालावधी होऊन डबल टिबलचा कालावधी झालेला आहे, परंतु अजूनपर्यंत सेकंड रिस्पॉन्स शीट पाहायला मिळालेली नाही। त्यामुळे उमेदवार असे अनेक प्रश्न विचारत आहे। आणि एक महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा, आता मागच्या वेळी आरोग्य विभाग पद भरती झाली, ते एकदम मागच्या वर्षी मित्रांनो 2020ची बात करताय, 2019 आणि 20ची बात करताय मी, परीक्षा रद्द झाली होती। अनेक मित्रांनो 2-3 वर्ष त्या भरती परीक्षेला लागले होते। तर मित्रांनो त्यामुळे मी तुम्हाला आता पण सांगत आहे की तुम्ही एकाच भरतीवरती डिपेंड राहू नका, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करू शकता। आता पोलीस भरती सुरू झालेली आहे। तसेच तुम्हाला मागच्या वेळी पण सांगितलं होतं अर्ज भरून टाका म्हणून, ज्यांनी अर्ज भरला आहे ते आता पोलीस भरतीची बराबर तयारी करत आहे। तसेच मित्रांनो ऑदर्स अनेक भरती प्रक्रिया आहेत, त्यामध्ये पण तुम्ही ट्राय करू शकता, फक्त एकाच भरती प्रक्रियेवरती डिपेंड राहू नका, एवढं माझं म्हणणं आहे। सो बघू मित्रांनो काय होतं काय नाही। न्यायालयाला आपली विनंती आहे की लवकरात लवकर सेकंड रिस्पॉन्स शीट जाहीर करावी आणि या उमेदवारांना दिलासा द्यावा। सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, धन्यवाद।